पहिला बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये ध्वजारोहण कार्यक्रमात आसन व्यवस्थेवरून नीलम गोऱ्हेंनी नाराजी व्यक्त केली आहे। लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान दिला नाही असं यावेळेस नीलम गोऱ्हे यांनी म्हणत प्रशासनावर आरोप केलेला आहे। अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या पत्नी पहिल्या रांगेत, गोऱ्हेंची यावरून नाराजी आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडे विषय मांडणार असंही नीलम गोऱ्हे म्हणालेले आहेत। या संदर्भामध्ये मला आतापर्यंत एक दोनदा जाणवलं होतं, पण आज अगदी स्वतः बघायला मिळालं आणि मला तर सगळेजण सामाजिक याच्यात ओळखतातच, त्यामुळे मला स्वतःचा माझा मानापानाचा काही प्रश्न आला नाही। आमदारांची बसायची व्यवस्थाच मुळी नीट करण्यात आलेली नव्हती आणि त्यांनी दुसऱ्या रांगेत दाखवलं होतं आणि त्याच्यावरती एक मुलामा देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक पहिल्या रांगेत ठेवले। तर माझं म्हणणं, स्वातंत्र्य सैनिक पहिल्या रांगेत जरूर ठेवा, परंतु सगळ्या बाजूला 50% जास्त महापौरांना सुद्धा बसण्याची खुर्ची व्यवस्थित ठेवलेली नव्हती। मला असं वाटतं लोक जास्त आली असतील। प्रत्येक गोष्ट मी प्रशासनाला दोष देणार नाही, त्यांचं असं नेहमीच एक ठराविक उत्तर असतं की आम्हाला वरून सांगतात त्याच्यावर आम्ही करतो।